बार्शी टाकळी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी। बार्शी टाकळी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बार्शी टाकळी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली आहे। यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले। डॉक्टर रवींद्र आर्या यांनी त्यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी रवींद्र आर्या साहेब हे होते। प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना अध्यक्ष व तथा आरोग्य कर्मचारी पतसंस्था अध्यक्ष संगीताताई जाधव होत्या। पर्यवेक्षक शरद ठाकूर, तालुका समूह संघटक शीतलताई ओळंबे, गटपर्वत माधुरी पतिगे, डॉक्टर पूनम कांगडे, विनोद कळंबे, सिकल सेल अधिकारी धनंजय पारेकर, मंगेश रुद्रकार, अमोल पाचोडे, अमोल घोडे, सुधाकर चतरकर, बालाजी गव्हाळे, धनंजय धानोरे, बबिता जाधव, गटप्रवर्तक रेणुका भारसकर, उषा जामनिक, अंजली मार्गे, संजीवनी राठोड, रश्मी लाहोकर, संगीता खंडारे उपस्थित होत्या। अशी माहिती आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संगीताताई जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली आहे। प्रतिनिधी प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। या दिवशी भारताच्या प्रथम महिला शिक्षिका आदरणीय सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचा आज जन्मदिवस आहे। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झालेला आहे। 19व्या शतकामध्ये त्या कालीन जी परिस्थिती होती किंवा धार्मिक रूढी परंपरा, त्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं, त्यापूर्वी मोगलांचं राज्य होतं आणि त्यावेळेस सामाजिक परिस्थिती अशी होती की समाजामध्ये स्त्रियांना कोणताही मान नव्हता। विशेष करून शिक्षण तर दूरच राहिलं, परंतु या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच काही अशा रूढी परंपरा होत्या की त्या महिलांना दुय्यम स्तरावर वागणूक होती। प्रथमतः महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यामध्ये शिक्षणाची ओढ पाहून आणि त्यांना प्रथम शिक्षण देऊन शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आणि त्यामुळे त्यांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेतल्यानंतर आताच सांगितलं ठाकूर साहेबांनी की 1 जानेवारी 1848 रोजी प्रथम मुलींकरिता शाळा ओपन केली आणि ते पुणे येथील सदाशिवपेठमधील भिडे यांच्या वाड्यामध्ये, आणि त्यावेळेस 6 मुली होत्या आणि त्या 6 मुलींना प्रथम शाळा उघडून महिलांसाठी मुलींसाठी उघडणं ही म्हणजे फार प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि पुण्यासारख्या शहरामध्ये, पुणे शहर हे आपल्याला माहितीच आहे कशासाठी आहे आणि शिक्षणाचं माहेर घर म्हटलं जाते, परंतु त्याच ठिकाणी महिलांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचं महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये सुद्धा महिलांना ही दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असायची। आणि शिक्षण असं आहे की शिक्षणामुळं सर्व क्षेत्र आपल्याला माहिती होते। शिक्षणामुळे प्रश्न विचारू शकतो, जर शिक्षणाचं नसेल तर प्रश्नच येत नाही आणि प्रश्न विचारू शकत नाही। शिक्षणामुळे पूर्ण माहिती आपल्याला मिळते। त्यामुळे त्यांनी महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून आणि त्यांच्या चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेऊन पहिली शाळा, दुसरी शाळा, चौथी शाळा अशा एकूण 23 शाळा उघडल्या। शाळाच नाही तर त्यावेळेस जी सतीची परंपरा होती त्यासाठी त्यांनी चळवळ केली, कारण सतीची त्यावेळेस कमी वयामध्ये मुलींचं लग्न व्हायचं, मुलांचं लग्न व्हायचं, बालविवाह व्हायचं। ही बालविवाह परंपरा सुद्धा त्यांनी मोडकीस आणण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यासाठी सुद्धा त्यांना फार हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या। त्याचबरोबर त्यांनी मुंडन ज्यावेळेस याच्यावर म्हणजे पती वारल्यानंतर केस कर्तन करायचे त्याचा सुद्धा विरोध केला। त्यानंतर त्यांनी जे अनाथ मुलं असायचे किंवा कमी वयामध्ये लग्न झाल्यानंतर
आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।